आपल्या भारतीय मोबाईल मार्केटमध्ये ना सध्या एक युद्ध सुरू झालं आहे। जसं आपण बघतोय ना, भारत पाकिस्तान, इस्रायल इराण अशी जशी युद्ध झाली ना, त्या प्रकारचं युद्ध सुरू झालं आहे। आणि ज्या टॉपच्या कंपन्या आहेत, विवो असेल, ओप्पो असेल, रिअलमी असेल, रेडमी असेल, सॅमसंग असेल, यांनी ना अक्षरशः एकमेकांचे कपडे कसे फाडायचे हेच ठरवलं आहे की काय। आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये, या सगळ्या भांडणामध्ये सगळ्यात मोठी भांडणं जर कोणाची असतील तर ती आहेत विवो आणि ओप्पोची। हे दोघं कुठल्याही क्षणी एकमेकांवर तुटून पडतात। यांना एकमेकांचं अक्षरशः बघवतच नाही का नाही, असा प्रकार झाला आहे या दोन कंपनीच्या दोन टीमांचा। खरं तर यांचा मालक एकच आहे आणि ही चीनची कंपनी आहे। विवो ही चीनची आहे आणि ओप्पो ही चीनची आहे, परंतु कंपनीचा स्टाफ वेगळा आहे, कंपनीचं मॅनेजमेंट युनिट वेगळं आहे, विभाग वेगळा आहे, त्यामुळे प्रोडक्ट वेगळेच आहेत। आणि या दोन्ही कंपन्यांमध्ये जी सध्या फाईट सुरू झाली आहे ती भयंकर आहे। सध्या विवोनं लॉन्च केला आहे Y400 Pro, 8GB 128 आणि 8GB 256 अशा दोन याच्यामध्ये हा मोबाईल मिळतो। फेस्ट गोल्ड, फ्रीस्टाईल व्हाईट आणि नेबुला पर्पल अशा 3 कलरमध्ये हा मोबाईल मिळतो। याची डॅमेस्टिटी 7300 ऑक्टोकोअरचा याचा प्रोसेसर आहे, 2.5 GHz असा प्रोसेसर आहे। याचा रियर कॅमेरा 50 MP प्लस 2 MPचा आहे, फ्रंट कॅमेरा 32 MPचा आहे, डिस्प्ले 6.77 इंचाचा आहे, बॅटरी 5500 mAhची आहे। सिम कार्ड यामध्ये 2 बसतात। बॉक्समध्ये हँडसेट सोबत USB केबल आहे, चार्जर आहे, प्रोजेक्टर टूल आहे, क्विक स्टार्ट गाईड आहे, प्रोटेक्टिव्ह फिल्म आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात गंभीर्यानं किंवा आकर्षणाचा विषय जर काय असेल, ज्याच्याकडे उत्सुकतेपोटी आपली नजर जाईल, तर तो विषय आहे याचा जो डिस्प्ले आहे ना, तो 3D कर्व आहे। बघा, 3D कर्वचे डिस्प्ले आपल्याकडे कमी प्रमाणात आतापर्यंतच्या मोबाईलमध्ये आपण पाहिले आहेत, शक्यतो पाहिलेच नाहीत। पहिली वेळ आहे की विवोनं अतिशय कमी बजेटमध्ये फोन बनवताना 3D कर्व डिस्प्ले बनवला आहे, त्यामुळे कसलीही भीती नाही। विवोचा हा मोबाईल वापरण्यासाठी अतिशय चांगला आहे। तुम्ही हा मोबाईल सहजरित्या वापरू शकता, तुमच्या हातून पडला फुटला कसलीही तुम्हाला अडचण नाही या मोबाईलची। कसं आहे, अनेक मोबाईल सध्या निघले आहेत पाण्यात भिजणारे, भिंतीवरती आपटलं तर काही न होणारे, हातातून पडले तर काही न होणारे, पण मुद्दाम करण्याच्या गोष्टी वेगळ्या, परंतु काळजीपूर्वक जर तुम्ही मोबाईल वापरला हा आणि शक्यतो याची पूर्ण काळजी घेतली, जर हातातून नाही पडू दिला, तर हा मोबाईल खूप चांगला आहे वापरण्यासाठी, तर अतिशय चांगला। याची डिझाईन खूप चांगली आहे आणि हा मोबाईल 8/128 हा 24,999 आणि 8/256 हा 26,999 मध्ये मिळतो। म्हणजे प्राइस सुद्धा आपल्या बजेटमध्ये आहे, त्यामुळे बजेटमधील हा फोन खरेदी करायचा असेल तर नक्की करा, पण जपून वापरा आणि याच्या प्रत्येक फीचरचा लाभ घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। A to Z मोबाईलबद्दलचे अपडेट इथून पुढे मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।